नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा. सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या कोसळल्या. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. 2 वर्षांपासून तक्रारींकडे दुर्लक्ष. सुट्टीमुळे मोठा अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या पावसामुळे अचानक कोसळल्या. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती 2024 पासून शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींना वारंवार देण्यात आली होती. मात्र तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. कोसळलेल्या वर्गखोल्यांमुळे शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था समोर आली असून जवळ खेळणाऱ्या एका मुलाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र 2 वर्षांपासून तक्रारी असूनही प्रशासनाने दुर्लक्ष का केले? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षणाचे मंदिर की धोकादायक इमारत? अपघातानंतर जाग येणार की आधीच उपाय होणार? तुमच्या गावामध्ये शाळेची परिस्थिती आहे. 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे. त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं. 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब. त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली. आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही. एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे. 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले. 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले. या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे. आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला. मी विठ्ठल दगरे, सोमठाणा. काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे. वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत. आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही. आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत. काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी. न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत. आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय.